तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ऑनलाईन कोलॅबोरेशन लेक्चर सिरीजचा हा दुसरा लेक्चर आहे. आणि आज आपल्याला मिस्टर उपेंद्र बागुल महिला कला महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करतात. स्पर्धात्मक परीक्षेचा गाळा अभ्यास त्यांचा आहे. सरांचं अर्थशास्त्राचा अभ्यास हा खूप वाखाणण्याजोगे आहे. आणि सरांनी अनेक चांगल्या रिसर्च जर्नलमध्ये सरांचे लेख प्रकाशित आहेत. करिअर कट्टाचं सुद्धा सर काम करतात आहे. सरांचं MA इकॉनॉमिक्स MPhil झालेलं आहे. नेटची परीक्षा सरांनी पास केलेली आहे आणि PhDचं कार्य सरांचं चालू आहे. सरांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितच लाभदायक ठरणार आहे. सर आज आपल्याला मागणीची संकल्पना आणि मागणीच्या संकल्पनेशी संबंधित जे काही इतर घटक आहेत त्यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. उपेंद्र बागुल सरांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ओव्हर टू यू सर. डॉक्टर थँक्यू उपेंद्र सर. बागुल सर. ओके, थँक्यू सो मच. हा, बाकीच्या विद्यार्थ्यांना इथे जे व्यवस्थित आता आवाज मुलं येतोय का? उपस्थित आहेत आता, हा, म्हणजे टोटल आपल्याकडे 27 स्टुडंट्स आहेत. माझ्या समोर आता माझ्या 6 स्टुडंट्स उपस्थित आहेत, माझे 6 विद्यार्थी. तुमचा लॅपटॉपचा आवाज वाढवा ना तिथे. दिसतोय का? म्हणजे थोडा कमी येतोय आवाज. नाही, आहे तरी तेवढाच आहे कदाचित. आहे ना? हो, ठीक आहे. आता पुरेसा आहे का? हा अरे ठीक आहे. हा, सर ठीक. हा. सर हा. क्लासमध्ये इथं आहेत माझे 9-10 विद्यार्थी. त्यांना मी ही लावलेले PPT लावलेले, स्क्रीन लावलेली. 1-2 मिनिटं सर. हो. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी थोडंसं आपण इंटरॅक्शन करूया. हो. अ, आजचा जो आपला टॉपिक आहे, अ, मागणी आणि मागणीचे नियम. ओके. तर आहेत का मुलं? जागे आहेत का झोपल्यात सगळे काय? विद्यार्थ्यांनो हा सेशन हा इंटरॅक्टिव्ह होणार आहे, त्यामुळे सरांना थोडंसं रिस्पॉन्स करत जा. सगळे जे विद्यार्थी आहेत, येस सर. हा, एक थोडस आपण इंटरॅक्शन मेथडनी घेऊ. तुम्हाला लोकांना याच्यावर दिसतंय ना? हा, ठीक. याच्यावर पण आता डायरेक्टच शेअर. हा, मला सांगा, मागणी कशाला म्हणता येईल? सगळे विद्यार्थी आहेत ना इथे? थोडस व्हिडिओ जर ऑन केले तर आपल्याला इंटरॅक्शन करता येईल. मग मी स्क्रीन शेअर करतो आणि मग आपण आपलं लेक्चर सुरू करू. एका तासामध्ये आपल्याला बरेच टॉपिक कव्हर करायचे आहेत. सो दॅट्स वाय माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपण त्या विषयावरती बोलावं. जर इंटरॅक्शन जर झालं तर मला कळेल आपण सगळे जागे आहोत. ओके, काय सांगता येईल? चल, ठीक आहे. मला वाटतं राहुल राहुल काय सांगता येईल? राहुल, अभिषेक, राहुल, आवाज येतोय का माझा? हा, सगळे आता बरोबर ना, प्रॉपर मॅनर मध्ये बसा. कुठेतरी काहीतरी बसल्यासारखे वाटतात आहे मला. ठीक आहे, आपला हा इंटरॅक्शन सेशन आहे आणि याच्यानंतर तुमचं लेक्चर दुसरं होणार नाही आहे. ओके, चला आपण आपल्या टॉपिक कडे जाऊया. जर तुम्ही रिस्पॉन्स दिला तर शिकायला मजा येईल. जर रिस्पॉन्स जर नाही मिळाला तर मग सगळं वन वे होईल. ओके, चला. बघा, मागणीचा जो नियम आहे, हा मागणीचा नियम, मागणीतील बदल आणि मागणीचे प्रकार आणि मागणीला ठरवणारे घटक, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दिसतंय ना? ओके करताय ना? आता जेव्हा आपण बघा, अल्फ्रेड मार्शल जो आहे, या अल्फ्रेड मार्शलनी मागणीचा नियम
हा पहिल्यांदा आपल्याला मांडताना आपल्याला दिसतो. आता यांनी जो मागणीचा नियम जो आहे हा आपल्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी मांडला, अर्थशास्त्राची मूल तत्वे या शब्दामध्ये. आणि त्यांनी या अर्थशास्त्रामध्ये स्वतंत्र असं स्थान दिलं आणि इकॉनॉमिक्स हा शब्द त्यांनी प्रथम वापरला या अल्फ्रेड मार्शलने. आणि अल्फ्रेड मार्शल याचं योगदान बरंच मोठं आहे. ते तुम्हाला सुरुवातीला आपल्या पहिल्या सेशनच्या सत्रामध्ये सरांनी याच्या बाबतीमध्ये सांगितलं. तर हा मागणीचा नियम मांडत असताना त्यांनी हा मागणीचा नियम जो आहे हा भौतिक कल्याणाच्या दृष्टिकोनातनं त्यांचं जे पुस्तक आहे, त्यांनी जी कल्याणाची जी डेफिनेशन मांडली प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, कल्याण दृष्टिकोन जो त्यांनी सांगितला त्याच्यामध्ये भौतिक साधनांची प्राप्ती आणि त्यांचा उपयोग यांच्याशी निगडीत असणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्र करतं असं या मार्शलनी म्हटलं. आणि त्याला एक सर्वसामान्य अनुभव या मार्शलला आला आणि त्या सर्वसामान्य अनुभवावरूनच त्यांनी मागणी आणि मागणीच्या नियमाचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आता मागणी सर आवाज नाही येत आहे. आता येतोय का आवाज? हो आता येत आहे. हा, दोन बघा. तर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणी आणि मागणीचे नियम मांडले. तर सगळ्यात अगोदर आपण आज मागणी आणि मागणीच्या प्रकारांकडे जाणार आहोत. तर कोणत्याही वस्तूची जी मागणी आहे, ओके आता ठीक आहे ना? हा चला. तर मागणी आणि मागणीचा नियम जो अल्फ्रेड मार्शल आहे यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यामध्ये अल्फ्रेड मार्शल जो आहे यांनी मागणी आणि मागणीचा नियम सांगत असताना आपण पहिल्यांदा मागणी म्हणजे काय ते बघू. तर मागणीसाठी अगोदर सगळ्यात महत्वाचं की वस्तूची जी मागणी आहे ही वस्तूची मागणी आपण का करतो, तर आपल्या अनेक गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्याचा आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच इच्छेतून काय होत असते, मागणी निर्माण होत असते. मग या इच्छेतून मागणी निर्माण का होते? आवाज येतोय ना? आवाज येतोय का? हॅलो प्लीज मला सांगा तुम्ही, म्हणजे कळत नाही आहे. आवाज नाही येत आहे मला. ओके लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर आपण मागणी हा भाग बघणार आहोत. तर वस्तूची मागणी आपण का करतो, तर वस्तूची मागणी करत असताना व्यक्तीच्या अनेक गरजा असतात आणि या गरजांमधूनच व्यक्ती मागणी करत असतो. मागणी पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे इच्छेतूनच काय होत असते, मागणी निर्माण होत असते. मग व्यक्तीच्या अनेक इच्छा असतात. उदाहरणार्थ एखादा भिकारी असेल, त्या भिकाऱ्याची इच्छा आहे की ज्या बंगल्यासमोर राहून तो भीक मागतोय, तर त्याला वाटतं की एक दिवस मी हा बंगला विकत घेतला पाहिजे. परंतु त्याची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईलच असं नाही. कारण नुसती इच्छा असून चालत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की गरजा ज्या असतात त्या पूर्ण करण्याचा आपण जो प्रयत्न करतो अर्थात त्या इच्छेतूनच निर्माण होतात. मग आपण हे म्हणू शकतो का की इच्छा म्हणजेच पूर्ण मागणी होय? तर इच्छा म्हणजे पूर्ण सगळ्या इच्छा या मागणीत रूपांतरित होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. जसं की इच्छेचं रूपांतर जर मागणीत करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, इच्छा पाहिजे, पैसा पाहिजे आणि पैसा खर्च करण्याची तयारी पाहिजे. तेव्हाच इच्छेचं रूपांतर काय होऊ शकतं, मागणीत होऊ शकतं. केवळ इच्छा असून चालणार नाही. केवळ इच्छा जर असेल तर आपली मागणी होणार नाही. तर इच्छेच बरोबर पैसाही लागतो आणि पैसा खर्च करण्याची तयारी लागते. या तीनही घटकांव्यतिरिक्त जर आपल्याकडे एकही नसेल, म्हणजे पैसा नसेल, इच्छा नसेल आणि पैसा खर्च करण्याची तयारी नसेल, तर त्या गोष्टी मागणी होऊ शकत नाही. म्हणून मागणीसाठी या तीनही गोष्टींची अत्यंत महत्वाची गरज आहे, इच्छा, पैसा आणि पैसा खर्च करण्याची तयारी. याचं एक उदाहरण पण इथे मी दिलेलं आहे.
एक भिकारी आहे आणि त्याला बंगला खरेदी करायचा आहे. त्याची इच्छा आहे बंगला खरेदी करण्याची, परंतु त्याची ही इच्छा मागणी होणार नाही, कारण त्याच्यासाठी पैसा लागतो आणि पैसा खर्च करण्याची देखील तयारी लागते. तेव्हाच इच्छेचं रूपांतर मागणीत केलं जाऊ शकतं. ही मागणीची साधारणतः आपल्याला कारण सांगता, सॉरी, मागणी म्हणजे काय सांगताय. आता जेव्हा स्क्रीन जात नाही का पुढे, काही दुसरं कोणी सुरू केलंय का? पुढे जात हॅलो, नाही सर. स्क्रीन पुढे जात नाहीये ना? नाही नाही नाही, तुम्ही व्यवस्थित ते हे स्विच वगैरे कुठले आहे ते करा ना. नाही, ते शेअर तर केलं मी, पण ते पीपीटी मध्ये तुमच्याकडूनच ते करावं लागेल. चला, इतकं तर आपण पाहिलं, त्याचं उदाहरणही आपण पाहिलं. आता बघा, इथे एक तुम्हाला परत एक दिसतंय की इच्छा, पैसा आणि पैसा खर्च करण्याची तयारी तुमची असली पाहिजे, तेव्हाच एखाद्या वस्तूची मागणी ही केली जाऊ शकते. तर या पद्धतीने आपण म्हणू शकतो की मागणीसाठी 3 घटक आवश्यक आहेत, जो इथे तुम्हाला डायग्राम मध्ये आपल्याला तो भाग दिसतो. त्यानंतर आपण जाऊया मागणीच्या व्याख्येकडे. अतिशय सोपी व्याख्या मागणीची. ही मागणीची व्याख्या काय सांगता येईल की विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट ठिकाणी वस्तू खरेदी करणे म्हणजे मागणी होय. ओके सर, घेतो आता कंटिन्यू. बघा, आता मागणीची व्याख्या काय इथे लक्षात घ्या. अतिशय सोपी व्याख्या आहे. इथे मागणीची वैशिष्ट्ये सुद्धा दिली आहेत. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट मात्रा खरेदी करणे म्हणजे मागणी होय. म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखाद्या दुकानात जातो, जसं फॉर एक्झाम्पल एबीसी नावाचा पोरगा आहे, ए नावाचा पोरगा आहे. तो दुकानात गेला, एक चॉकलेट त्यांनी विकत घेतलं. मग दुकानात त्यांनी 5 रुपयाची एक कॅडबरी विकत घेतली, म्हणजे विशिष्ट नग आहे, विशिष्ट किंमत आहे. दुकानात गेला, विशिष्ट ठिकाण आहे, किंवा ऑनलाईन बोलवलं, जिथे ग्राहक आणि विक्रेत्याचा संबंध येतो, त्याला आपण बाजार असं म्हणतो. मग ते ऑनलाईन असू शकतं किंवा ऑफलाईन असू शकतं. म्हणण्याचं तात्पर्य काय की मागणी म्हणजे काय, तर विशिष्ट वेळेला, विशिष्ट किमतीला, विशिष्ट ठिकाणी आपण विशिष्ट मात्रा काय करतो, खरेदी करतो. म्हणून मागणी, आपण जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी हा संदर्भ जेव्हा सांगतो, तेव्हा आपण जसं उदाहरणार्थ साखर साखर 5 किलो असं म्हणून चालणार नाही. तर 40 रुपये किलो प्रमाणे 5 किलो साखर आपण खरेदी केली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ते म्हणत असताना आपण 10 तारखेला किंवा 11 तारखेला ती खरेदी केली, विशिष्ट वेळ द्यावी लागेल, विशिष्ट ठिकाण सांगावं लागेल. अशा पद्धतीने तेव्हाच ती मागणीची व्याख्या आपल्याला करता येईल. म्हणजे मागणीच्या वैशिष्ट्याचा जर आपण विचार जर केला, तर मागणीसाठी विशिष्ट वेळ महत्वाची आहे, की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या वस्तूची मागणी करता ती वेळ, ज्या किमतीला एखाद्या वस्तूची मागणी तुम्ही केली असाल ती विशिष्ट किंमत, ज्या ठिकाणी तुम्ही मागणी करत असाल ते विशिष्ट ठिकाण. मग ती मागणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता, किंवा आपण सहज एखाद्या दुकानांमधनं वस्तू विकत आणतो ती करू शकता. आणि हे करत असताना आपल्याला विशिष्ट नग किंवा मात्रांचा उल्लेख करावा लागतो. जसं उदाहरणार्थ 5 रुपये किमतीचं एक कॅडबरी, याप्रमाणे 50 कॅडबरी मी विकत घेतल्या, म्हणजे विशिष्ट नगांचा तुम्हाला उल्लेख करावा लागेल. एक कॅडबरी 5 रुपये या किमतीला 50 कॅडबरी किंवा 50 नग मी विकत घेतले, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागतो. तेव्हाच आपण म्हणू शकतो की ती मागणी झाली. नाहीतर नुसतं आपण म्हटलं की एक कॅडबरी 5 रुपये किंवा 5 रुपये 50 कॅडबरी असं म्हणून चालणार नाही, ते अपूर्ण होतं. तेव्हा आपल्याला विशिष्ट वेळेचा, किमतीचा, ठिकाणाचा आणि नगांचा संदर्भ मागणीच्या बाबतीमध्ये द्यावा लागतो. म्हणून मागणीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की नुसती मागणी मागणी ही 3 गोष्टींवर अवलंबून आहे. एक, इच्छा, पैसा खर्च करण्याची तयारी आणि पैसा. मग जेव्हा ही मागणी होते, तेव्हा ही मागणी म्हणजे नेमकं काय, तर आताच आपण बोललो की विशिष्ट ठिकाण, विशिष्ट वेळ, विशिष्ट मात्रा आणि विशिष्ट किंमत, या गोष्टींचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ह्याच व्याख्येतूनच आपण मागणीची ही वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो की विशिष्ट ठिकाणाशी संबंधित आहे, वेळेशी संबंधित आहे, मात्रेशी संबंधित आहे आणि किमतीशी
संबंधित आहे. त्यानंतर ही झाली मागणी नियमाची वैशिष्ट्ये. आपल्याला 4 मार्कांसाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की मागणीच्या नियमाची वैशिष्ट्ये काय, तर आपण ती इथे सांगू शकतो. त्यानंतर मागणीचा जर विचार जर आपण केला तर मागणीला उपयोगिता, तर मागणीच्या वरून आपल्याला काही निष्कर्ष इथे सांगता येतील. ते 3 निष्कर्ष तुमच्या समोर इथे आहेत. पहिला निष्कर्ष की मागणीचा आधार जो आहे हा उपयोगिता आहे. मग मागणीचा आधार उपयोगिता कसा, की जेवढी उपयोगिता जास्त, लक्षात घ्या, जेवढी उपयोगिता जास्त म्हणजे जेवढी गरज आपल्याला त्या वस्तूमध्ये जेवढी जास्त असेल तेवढी त्याची उपयोगिता जास्त असते, आणि जेवढी उपयोगिता जास्त तेवढ्या व्यक्ती त्या वस्तूची किंमत जास्त द्यायला तयार असतो. त्यानंतर मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना म्हणजे काय, की मागणी ही व्यक्ती सापेक्ष आहे. व्यक्तीनुसार मागणी बदलणारी असते, वेळेनुसार मागणी बदलणारी असते आणि ठिकाणानुसार मागणी बदलणारी असते. प्रत्येक व्यक्तीनुसार गरजा वेगळ्या जशा असतात तशी प्रत्येक व्यक्तीनुसार गरजेनुसार मागणी सुद्धा ही वेगवेगळी असेल, वेळ सुद्धा वेगवेगळा असेल आणि ठिकाण सुद्धा वेगवेगळं असेल. म्हणून याला आपण म्हणतो सापेक्ष संकल्पना. म्हणजे मागणी व्यक्ती, काळ, ठिकाणानुसार, जागेनुसार ही बदलणारी असते. त्यानंतर मागणीला विशिष्ट वेळेचा आणि किमतीचा देखील संदर्भ असतो. जसं उदाहरणार्थ 10 सप्टेंबरला 2025 दुपारी 12 वाजता मी 5 रुपये किमतीची एक कॅडबरी, 5 रुपयाला एक कॅडबरी याप्रमाणे 50 कॅडबरी विकत घेतल्या. म्हणजे विशिष्ट वेळ 10 तारीख, विशिष्ट तारीख आणि वेळ 10 तारीख, विशिष्ट किंमत 5 रुपये प्रमाणे एक कॅडबरी, याप्रमाणे मी 50 नग विकत घेतले. असा संदर्भ देणे अत्यंत आवश्यक असतं. तर हे मागणीवरून आपण काय करू शकतो, त्याचे निष्कर्ष तयार करू शकतो. त्यानंतर वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी याचा संदर्भ काय, तर वैयक्तिक मागणी म्हणजे अत्यंत सोपं आहे की एका व्यक्तीने केलेल्या मागणीला आपण काय म्हणतो, वैयक्तिक मागणी म्हणतो. आणि या एका व्यक्तींनी केलेल्या मागणींची जेव्हा बेरीज केली जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो सर्व व्यक्तींनी केलेली मागणी म्हणजे बाजारपेठेची मागणी. या दोघांमध्ये एक फरक आहे. एका व्यक्तीची मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी आणि अनेक व्यक्तींनी, सर्व व्यक्तींनी मिळून केलेल्या मागणीला आपण बाजार मागणी असं म्हणतो. आणि याची व्याख्या जवळपास तीच, की एखादी व्यक्ती जेव्हा विशिष्ट वेळी एखाद्या वेगवेगळ्या वस्तूंचं वेगवेगळ्या किमतींना नगांची जी खरेदी करतो ती झाली त्याची वैयक्तिक मागणी. आणि या सगळ्या वैयक्तिक मागणींची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला बाजारपेठेची मागणी ही कळत असते. मग इथे चार्टमध्ये तुम्हाला दिसेल की एका कॉलम मध्ये साखरेची किंमत दिलेली आहे आणि एका कॉलम मध्ये वैयक्तिक मागणी दिली आहे. जेव्हा साखरेची किंमत 25 रुपये असते तेव्हा वैयक्तिक मागणी किती आहे, 10 आहे. आणि जशी जशी किंमत वाढत जाते साखरेची तशी तशी वैयक्तिक मागणी 10 किलोवरून 9 किलो अशी ती कमी कमी होताना आपल्याला दिसते. तशीच बाजारपेठेच्या मागणीचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो की सर्व वैयक्तिक मागणींना जेव्हा आपण जोडतो, म्हणजे ए व्यक्तीने केलेली मागणी, बी व्यक्तीने केलेली मागणी आणि क व्यक्तीने केलेली मागणी, तर ह्या सगळ्या मागणींना जेव्हा आपण जोडतो तेव्हा आपल्याला बाजारपेठेची मागणी कळते. म्हणजे सर्व वैयक्तिक मागणींची बेरीज ही बाजारपेठेची मागणी असते. चला, इथपर्यंत क्लिअर आहे? कुणाला याच्यापर्यंत काही कन्फ्युजन आहे का? एनी क्वेश्चन आतापर्यंत? पुढे जायचं. ओके. त्यानंतर मागणीचे प्रकार. मागणीचे साधारणतः 5 प्रकारांमध्ये आपण मागणीला विभाजित करू शकतो. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. तर प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर वस्तूंची जी मागणी असते त्या वस्तूंच्या मागणीला प्रत्यक्ष मागणी असं म्हटलं जातं. जसं उदाहरणार्थ ज्या काही वस्तू डोळ्यांनी दिसतात, ज्याला स्पर्श करता येतो किंवा ज्या वस्तूंचा उपभोग आपण घेतो त्या वस्तूला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. मग अप्रत्यक्ष मागणी कशाला म्हणायचं,
तर वस्तू तयार म्हणजे ज्या वस्तूंची आपण मागणी करतो, म्हणजे जसं उदाहरणार्थ ग्राहक ग्राहक ज्या वस्तूची मागणी करतो ती प्रत्यक्ष मागणी. म्हणजे जसं उदाहरणार्थ ज्या काही वस्तू आपण विकत घेतो, पेन विकत घेतला किंवा चॉकलेट विकत घेतलं, कॅडबरी विकत घेतलं, ही प्रत्यक्ष मागणी. पण पेन तयार करण्यासाठी किंवा कॅडबरी तयार करण्यासाठी ज्या घटकांचा वापर होतो, कोणत्या घटकांचा वापर होतो? भूमी, श्रम, भांडवल आणि संघटक या घटकांचा जो वापर केला जातो आणि या घटकांचा वापर करून या घटकांची जी मागणी असते त्याला आपण कोणती मागणी म्हणतो? अप्रत्यक्ष मागणी. म्हणजे प्रत्यक्ष मागणी जी असते ही अप्रत्यक्ष मागणीला काय करत असते? निर्माण करत असते. मग अप्रत्यक्ष मागणी काय? तर उत्पादन घटकांची मागणी किंवा वस्तू तयार करणाऱ्या घटकांची मागणी म्हणजे अप्रत्यक्ष मागणी. वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी, तर वस्तू तयार करणाऱ्या घटकांच्या मागणीला आपण अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतो. हे जवळपास आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आता ह्या दोन गोष्टींकडे आपण जाऊया. संयुक्त मागणी कोण सांगतं मला? संयुक्त मागणी काय असेल? एनीवन? एखादं उदाहरण द्या. सृष्टी, एनी एक्झाम्पल? चहा तयार करण्यासाठी साखर, चहापत्ती, दूध इत्यादीची मागणी केली जाते. स्पीकर ऑन करा. स्पीकर आवाज नाही येत आहे सृष्टी तुमचा. चहा तयार करण्यासाठी साखर, दूध, चहापत्ती इत्यादीची मागणी एकत्र मागणी केली जाते. पुन्हा संयुक्त मागणी काय? संयुक्त एकत्रित केलेली मागणी. आणि संमिश्र मागणी काय? एका वस्तूचा उपयोग अनेक वस्तू तयार केला जातो. काय रजनी, काय सांगता येईल? कुणी आहे का इथे? राहुल, कुणी सांगू शकतं का मला? सर दोन्ही वस्तू एकमेकांच्या पूरक असतात. जसं चहा बनवायचा आहे तर साखर आणि चहापत्ती दोन्ही लागेल. हा, कोणती मागणी? अशी संयुक्त मागणी. संयुक्त मागणी. व्हेरी गुड. आणि संमिश्र मागणी? संमिश्र. इंटरॅक्शन करायचं आपल्याला, सगळ्यांना बोलायचं आहे. इथे इथे शांत बसायचं नाही. मी कोणाचंही नाव घेईल. आणि संमिश्र मागणी कशाला म्हणायचं? या तर दोन मागणी आपल्याला माहिती आहेत. प्रत्यक्ष मागणी काय, अप्रत्यक्ष मागणी काय, या दोन्ही मागणी आपल्याला माहिती आहेत. चला, कोण सांगतं? संयुक्त मागणी म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या वस्तूची मागणी करतो तर त्या वस्तूमध्ये एकापेक्षा जास्त वस्तूंची आपण त्याच्यात वापर करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल चहाची मागणी संयुक्त मागणी आहे. मग चहा आपण घेत असताना आपल्याला चहा लागतं, दूध लागतं, साखर लागते, यांचा एकत्रित वापर करतो, संयुक्तपणे वापर करतो, तेव्हा तो आपल्याला चहा मिळतो, है ना? म्हणून एखाद्या वस्तूची मागणी करत असताना आपण वेगळं वेगळं त्याला हे करत नाही. चहा जर एखाद्या आपण हॉटेलमध्ये गेलो आणि चहा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण चहा मागतो, पण चहाच्या मागणीसोबतच या सगळ्या घटकांची मागणी आपोआप होत असते. म्हणून याला आपण कोणती मागणी म्हणतो? संयुक्त मागणी असं म्हणतो. त्यानंतर संमिश्र मागणी. कोण सांगतं मला संमिश्र मागणी? निधी सांगते का? निधी बालपांडे. सगळे अटेंड राहा. मी कोणाची नावं घेईल, सगळं इंटरॅक्शन झालं पाहिजे, तेव्हा शिकण्यास मजा येते. कारण ऑनलाईन मध्ये कोण सुरू आहे, मोबाईल बाजूला ठेवतो आपण, काही समजत नाही. वैष्णवी सांगू शकते का? वैष्णवी, राहुल, पवन, कोणी सांगू शकतं का संमिश्र मागणी म्हणजे काय? एखादा एक्झाम्पल सांगा. संमिश्र मागणीचं एखादा एक्झाम्पल सांगा. एखादा एक्झाम्पल. रजनी, एखादा एक्झाम्पल. आवाज कमी आहे तुमचा, आवाज वाढवा. तेव्हा एका मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते. तिला संमिश्र मागणी, उदाहरणार्थ विजेचा वापर. इलेक्ट्रिसिटीची जशी आपण मागणी करतो सर, हा, म्हणजे ऍट ए टाइम आपल्या घरी जर एक म्हणजे ग्रीड मध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते तर आपण त्याचा यूज पूर्ण प्रकारे करतो ना. म्हणजे सगळ्याच वस्तू उपकरणं चालू असतात त्याच्याने, म्हणजे आपण एका वेळेस ती मागणी करतो ना. हा, बरोबर.
म्हणजे किंवा इलेक्ट्रिसिटी होल ना, हा वीज, हा विजेची किंवा मागणी हे संमिश्र मागणीचं एक्झाम्पल आहे. होलसेलमध्ये आपल्या घरी जर एखादा मोठा फंक्शन असेल आणि आपल्याला ऍट अ टाइम सगळ्या वस्तू पाहिजे असतात मार्केटमध्ये, तर आपण प्रत्यक्ष मागणीपेक्षा त्या वस्तूंची एक लिस्ट बनवून पण त्यांना देऊ शकतो आणि म्हणू शकतो की आम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू हव्या आहेत एकाच पत्त्यावर. तर ही पण संमिश्र मागणी होऊ शकते ना. कसं 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 म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटीचा उपयोग आपण सगळ्या प्रकारे करतो, हा, तसं बाजारपेठेतल्या पण वस्तू आपण ऍट अ टाइम मागवून त्याचा उपयोग करतो ना सर. नाही नाही, संमिश्र मागणी म्हणजे काय, एक एक वस्तू असते, एका वस्तूचा अनेक कामांसाठी, महत्वाच्या आणि कमी महत्वाच्या कामासाठी वापर केला जातो. पर्यायी वस्तूंच्या मागणीला आपण ते म्हणू शकतो. जसं विजेची मागणी आहे, विजेची मागणी काय आहे, जसं पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, दगडी कोळसा आहे, है ना. तर दगडी कोळशाचा वापर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी पण होतो, चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी पण होतो. म्हणजे याचं म्हणणं काय, संमिश्र मागणी म्हणजे काय, की एका वस्तूचा वापर, एका वस्तूची म्हणजे आपण हे केला तर त्याचा अनेक कामांसाठी, महत्वाच्या आणि कमी महत्वाच्या कामासाठी त्याचा वापर आपल्याला करता येतो. अशा वस्तूच्या मागणीला आपण काय म्हणतो, संमिश्र मागणी असं म्हणतो. आता तुम्ही जे एक्झाम्पल दिलं की एखाद्या व्यक्तीला आपण ऑर्डर दिली आणि सगळ्या एक बकेट लिस्ट मध्ये त्याला जर म्हटलं की आम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू आणून दे, तर त्यांनी सगळ्या वस्तू तुम्हाला आणून दिल्या. इथे एका वस्तूचा विचार आहे की एक वस्तू ज्याचा वापर अनेक कामांसाठी केला जातो, महत्वाच्या आणि कमी महत्वाच्या, म्हणून याला संमिश्र मागणी असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक मागणी येते ती म्हणजे स्पर्धात्मक मागणी. काय सांगता येईल स्पर्धात्मक मागणी, एखादा एक्झाम्पल, स्पर्धात्मक मागणीचं एखादा एक्झाम्पल सांगता येईल? नाही ना सर. ओके, आपलं नाव काय? निधी बालपांडे. हा, फक्त तुम्हीच फक्त उत्तर देताय ना, बाकीचं पवन, पवनला कळतंय का, पवन, राहुल, रेडमी 9A, तुम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे आन्सर्स. ओके, आता स्पर्धात्मक मागणी म्हणजे काय, तर पर्यायी वस्तूच्या मागणीला आपण स्पर्धात्मक मागणी म्हणतो. कोणती मागणी म्हणतो, स्पर्धात्मक मागणी, पर्यायी वस्तूची मागणी. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी दोघ एकमेकांना पर्याय आहेत की नाही. हा, तर पर्यायी वस्तूंच्या मागणीला आपण स्पर्धात्मक मागणी म्हणतो, जिथे स्पर्धा निर्माण होते. आणि स्पर्धा कुठे निर्माण होते, जिथे पर्याय असतो. म्हणून साधारणतः मागणीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी. याचे एक्झाम्पल वरनं याचं तुम्ही एक्सप्लेनेशन तयार करू शकता. चहाची मागणी संयुक्त मागणी म्हणजे एका वस्तूची मागणी करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तूंची एकत्रित मागणी करावी लागते. संमिश्र मागणी, एका वस्तूचा अनेक कामांसाठी वापर केला जातो, कमी आणि महत्वाच्या कामांसाठी, त्याला संमिश्र मागणी. आणि जिथे पर्यायी वस्तू असतात त्या वस्तूला आपण स्पर्धात्मक मागणी असं म्हणतो. ओके, चला, इथे काही कन्फ्युजन आहे का, कुणाचं विचारायचं काही, एनी क्वेश्चन? ओके, पुढे जाऊ. आता इथे आपण त्याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलंय. आत्ताच पाहिलं आपण प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर जसं अन्न पदार्थ, कपडे यांची मागणी प्रत्यक्ष, त्या तयार करणाऱ्या घटकांची मागणी अप्रत्यक्ष, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संघटक या घटकांची मागणी म्हणजे रॉ मटेरियल, उत्पादनाचे घटक, या सगळ्यांची मागणी ही अप्रत्यक्ष येते. संयुक्त मागणी, एखादी गरज भागवण्यासाठी जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रित करावी लागते तेव्हा त्याला संयुक्त मागणी म्हणतात. फॉर एक्झाम्पल चहा, चहा तयार करण्यासाठी हे घटक लागतात आपल्या सगळे. आणि संमिश्र मागणी आत्ताच आपण पाहिलं, एखाद्या वस्तूचा वापर तेव्हा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो, म्हणजे एका वस्तूचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, विजेची मागणी. ओके, तर अशा पद्धतीने मागणी आणि मागणीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. ओके, इथे मागणी आणि मागणीच्या प्रकारांचा आपण पाहिला. आता आपण जाऊया मागणी आणि मागणीच्या नियमाकडे, मागणीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांकडे आता आपण जाऊया. ओके सर, मला स्पर्धात्मक मागणीबद्दल एकदा सांगा ना. बर, ठीक आहे. बघा, स्पर्धात्मक मागणी काय, स्पर्धा कधी होते, स्पर्धा कधी आपल्या होते? एखाद्या विशिष्ट वेळी, म्हणजे जसं एक्झामची जी वेळ येते किंवा काही
म्हणजे काही इव्हेंट्स असतात. हा, म्हणजे तुम्ही तुम्ही बोला बोला बोला, आपण त्याला क्लिअर करू. हा म्हणजे स्क्रीन दिसतंय का तुम्हाला? हा नाही ना. नाही दिसत आहे ना? हा, बोला ना तुम्ही, बोला बोला. नाही म्हणजे मला ते क्लिअर करायचं आहे स्पर्धात्मक मागणीचं. ऍक्च्युली सर मी हॉस्पिटलमध्ये आहे, ते मी बोलू नाही शकत आहे जास्त. बर, बघा सिंपल आहे. स्पर्धात्मक मागणी म्हणजे काय? की चहाला पर्याय कोण आहे? चहाला पर्याय कॉफी आहे. हा ओके हा हा ठीक आहे. हा किंवा किंवा आपण बाजारामध्ये एक तुम्ही साबण आणायला गेलात. ठीक आहे. हा किती ऑप्शन्स आहेत साबणामध्ये? नुसतं साबण आहे, व्हील आहे, कपड्याचा हो साबण घेतला, व्हील आहे, रिन आहे ना? हो यांचे जवळचे पर्याय आहेत. आता यांच्या स्पर्धा आहेत ना एकमेकांमध्ये. हा हा, म्हणून अशा प्रकारच्या मागणीला आपण स्पर्धात्मक मागणी म्हणतो. म्हणजे आयदर चहा और कॉफी. कॉफी आलं पर्याय, लक्षात. हा, ज्या सबस्टिट्यूट गुड्स आहेत, ज्या पर्यायी वस्तू आहेत, त्या पर्यायी वस्तूच्या मागणीला आपण स्पर्धा. स्पर्धात्मक मागणी म्हणतो. क्लिअर? थँक्यू सर. ओके, चला आता पुढे जाऊया. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, आता आपण जाऊया मागणीच्या नियमाकडे. आता मागणी आपण काय आहे हे पाहिलं. आता मागणी पाहत असताना त्याच्यापूर्वी आपण एक टॉपिक बघू ऍडिशनल. तो म्हणजे कोणता? की मागणीला ठरवणारे घटक कोणते आहेत. ओके, मागणीला ठरवणारे घटक. आता आपण एक टॉपिक पाहिलं की मागणी म्हणजे काय, राईट? स्क्रीन दिसतंय ना? जस्ट मिनिट. ओके, मला सांगा बरं, मागणीला कोण ठरवतं? आपण मागणी पाहिलं, मागणीचे प्रकार पाहिले. हम्म, तर मागणीला कोण ठरवतं? मग आता मागणीला निर्धारित करणारे घटक आपण बघूया. कोणते घटक मागणीला निर्धारित करतात असं तुम्हाला वाटतं? आता आपण एक टॉपिक पाहिला, मागणी, राईट? आता आपण बघणार आहोत मागणीला ठरविणारे घटक. हे घटक एकदा लक्षात आले की आपला बराचसा भाग तिकडे पण आपला क्लिअर होणार आहे. म्हणजे या टॉपिक वरनं आपल्याला मागणी नियमाची गृहीत पण क्लिअर होणार आहेत. मागणीचा विस्तार आणि ऱ्हासही क्लिअर होणार आहे. विस्तार आणि संकोची क्लिअर होणार आहे, आणि वृद्धी आणि ऱ्हासाची संकल्पना पण क्लिअर होणार आहे. म्हणून आपण मागणी म्हणजे काय हे पाहिलं, मागणीचे प्रकार पाहिलं. आता मागणीला ठरवणारे किंवा मागणीवर प्रभाव टाकणारे किंवा मागणीला निर्धारित करणारे किंवा मागणीचे डिटर्मिनंट फॅक्टर्स कोणते कोणते सांगता येईल? एनीवन? तर मागणीला दोन घटक निर्धारित करतात. जसे अनेक घटक आहेत, त्याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे किंमत आणि दुसरी म्हणजे इतर परिस्थिती. मग मागणीला ठरवणारे कोण आहे? कोण ठरवतं मागणीला? तर सगळ्यात महत्वाचा घटक, आपण हे दोन्ही महत्वाचे आहेत, याच्यावरून विस्तार आणि ऱ्हासाची संकल्पना आपल्या लक्षात येते की वस्तूची किंमत ही मागणीला ठरवते. आपल्याला माहिती आहे. मग वस्तूची किंमत ही मागणीला ठरवते कशी? तर आपण नेहमी म्हणतो की किंमत वाढली, किंमत जर वाढली तर मागणी काय होते? कमी होते. आणि किंमत कमी झाली तर मागणीत काय होते? वाढ होते. म्हणजे किमतीने कुणाला ठरवलं? मागणीला ठरवलं. म्हणजे जशी किंमत मागणीला ठरवते, तसेच किमती व्यतिरिक्त जे घटक मागणीला ठरवतात त्यांना आपण इतर परिस्थिती किंवा इतर घटकांच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. मग असे कोणते घटक आहेत जे किमती व्यतिरिक्त आहेत, ज्यांनी मागणीला ठरवलं? चला एक एक एक्झाम्पल द्या सगळ्यांनी, वन बाय वन. सर इतर परिस्थिती म्हणजे जसं आता कोरोना अदर येऊन गेला. कंडिशन, किमती व्यतिरिक्तची कंडिशन जी मागणीला ठरवते. जसं फॉर एक्झाम्पल, एनी एक्झाम्पल? सर जसं जसं व्यक्तीची आवड निवड हा आवड निवड ठरवते का मागणीला? किमती हो व्यतिरिक्त घटक आहे. हो म्हणजे तुमची आवड निवड बदलली, तुमची सर मागणी गरज बदलली. गरज पण एक आहे त्याच्यातली. गरजेतूनच मागणी निर्माण झाली ना. हो
हा, मग गरज आवड निवड येऊ शकते. हो. राईट. तुमची आवड निवड बदलली, मागणी बदलली. 10 वर्षा पहिले, 5 वर्षा पहिले मागच्या वर्षी जे आवडत होतं ते आता नाही आवडत, किंवा आता नवीन आवड निर्माण झाली. मागणी आपण वाढवतो किंवा कमी करतो. बरोबर. चला, अजून कोणते एक्झाम्पल सांगता येतील पटापट? आवड निवड. चला, हवामान येईल का? हवामान बदललं, मागणी बदलली. आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर आपण स्वेटर घेऊ का? नाही सर. मग आता आपण रेनकोट घेऊ, छत्र्या घेऊ. म्हणजे हवामान बदललं, आता हिवाळा येईल तर स्वेटरची मागणी होईल. म्हणजे हवामान जसं बदललं, आणि प्रत्येक देशातली हवामानाची कंडिशन सुद्धा वेगवेगळी आहे, तर त्या पद्धतीने सुद्धा मागणी बदलेल. म्हणजे हवामान, आवड निवड. चला, उत्पन्न येईल का? उत्पन्न. येस सर. हा, व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली, मागणी वाढली. उत्पन्न कमी झालं, मागणी कमी झाली. चला, अजून काय सांगता येईल सांगा आता? आठवत आहे का काही? चला, तंत्रज्ञान येईल का? तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. सध्या आपण 5G वापरतोय, चला 6G आलं, 7G आलं, मागणी बदलेल. येस सर. अपग्रेड टेक्नॉलॉजी आली, मागणी बदलली, है ना. नवीन एनहान्स टेक्नॉलॉजी आली की मागणी बदलते, वाढते, कमी होते. जुनाट तंत्रज्ञान असेल तर मागणी कमी होईल, नवीन तंत्रज्ञान आलं तर मागणी वाढेल. चला, लोकसंख्या. लोकसंख्या घटक मागणीला ठरवेल का? लोकसंख्या वाढली, मागणी वाढली. लोकसंख्या कमी झाली, मागणी कमी झाली. ओके. अजून कोणते घटक आहे सांगा, एक्झाम्पल पटापट. आवड निवड, हवामान, उत्पन्न, तंत्रज्ञान, लोकसंख्या. भविष्यकालीन किमती येतील का? भविष्यकालीन किमती. उद्या पेट्रोलचे दर कमी होणार आहेत असं जर वाटलं तर काय होईल? तर किंमत वाढेल पेट्रोलची. उद्या पेट्रोलचे दर कमी होणार आहे, न्यूज आली अशी न्यूजपेपरवर, तर काय कराल? आज जाऊन भराल का पेट्रोल? उद्या भराल? उद्या जाऊन भरेल सर. उद्या जाऊन भराल ना, म्हणजे आजची मागणी कमी झाली. येस सर. हा, आणि उद्या जर पेट्रोलचे दर वाढणार आहे असं जर समजलं तर आजच आपण मागणी करू. म्हणजे भविष्यकालीन किमतींचा अंदाज काय आहे ना. पर्याय वस्तू आणि पूरक वस्तूंच्या किमती या सुद्धा मागणीला ठरवतात. पर्यायी पूरक वस्तूंच्या किमती वाढल्या की त्यांच्या याची सुद्धा मागणी वाढते. चला, अजून काय सांगता येईल? एवढेच घटक आहे का? आवड निवड, हवामान, उत्पन्न, तंत्रज्ञान. बाजारपेठेतले ग्राहक सुद्धा सर येतील ना त्यात? हे ग्राहकच करतात ना सगळं. तरी काही ग्राहकच ठराविक मागणी करतो ना. ग्राहक का मागणी करतो? किमती व्यतिरिक्त मागणी आपण काय बघतो बघा मॅडम, किमती व्यतिरिक्त आपण मागणीवर प्रभाव टाकणारे घटक पाहतोय, राईट. हो. मग असा किमती व्यतिरिक्त असे कोणते घटक आहेत की जे मागणीला वाढवतात आणि मागणीला कमी करतात? मग एक घटक आहे आवड निवड. आपली आवड निवड बदलली की आपल्याला नवीन वस्तू पाहिजे असते, जुन्या वस्तूची मागणी आपण कमी करतो, नवीन वस्तूची करतो. हवामान बदललं, हवामानानुसार मागणी बदलते. उत्पन्नात वाढघट झाली तर त्याच्यात मागणीत वाढघट होईल. तंत्रज्ञान जर अपग्रेड आलं तर जुन्या तंत्रज्ञानाचा आपण वस्तू घेणार नाही, टेक्नॉलॉजीची, नवीन तंत्रज्ञानाची वस्तू घेऊ. लोकसंख्या वाढली, मागणी वाढली. लोकसंख्या कमी झाली, मागणी कमी झाली. बरोबर. त्यानंतर औद्योगिक विकास असेल, असे अनेक कारण आहेत जी जे इतर परिस्थिती आपल्याला टाकाव्या लागतात. मग इतर परिस्थिती म्हणजे काय? अदर घटक, अदर फॅक्टर्स की जे किमती व्यतिरिक्त मागणीवरती काय टाकतात? प्रभाव टाकतात. आवडले, उत्पन्न, तंत्रज्ञान, भविष्यकालीन वस्तू, है ना. सरकारचं कर धोरण पण याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. जाहिरात घेऊ शकतो. जाहिरात घेऊ शकतो. जसं पप्पू पास झाला म्हणून कॅडबरी खातो, ही जाहिरात आपण पाहतो. किंवा ऐश्वर्या रायने नवीन ड्रेस घेतला, किंवा हा साबण वापरल्यामुळे आपण गोरे होतो, म्हणून आपण जाहिरातीचा आपल्यावरती प्रभाव पडतो. आणि जाहिरातीचा प्रभाव पडल्यामुळे देखील आपल्या वस्तूची मागणी काय होते? बदलते, किंवा वाढते, किंवा कमी होते. तर साधारणतः किंमत, मागणी ठरवणारे हे घटक आहेत, की एक घटक आहे किंमत आणि दुसरा घटक आहे इतर परिस्थिती. आणि मग इतर परिस्थितीमध्ये आपण या सगळ्या घटकांचा उल्लेख करतो. ओके. कोणत्या घटकांचा उल्लेख करतो इतर परिस्थितीमध्ये? तर आवड निवड आहे,
हवामान आहे, उत्पन्न आहे, तंत्रज्ञान आहे, लोकसंख्या आहे, भविष्यकालीन किमती आहेत, पर्यायी पूरक वस्तूच्या किमती आहेत, जाहिरात आहे. या सगळ्या गोष्टींना आपण इतर परिस्थिती असं म्हणतो. आता इतकं क्लिअर झालं का? या सगळ्या घटकांना हा 8 मार्कांचा किंवा 16 मार्कांचा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येतो, किंवा 4 मार्कांसाठी पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मागणीला ठरवणारे, मागणीला निर्धारित करणारे घटक कोणते, त्याच्यानुसार आपण त्याचे प्रश्न आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. चला, इतकं क्लिअर झालं? याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का कुणाचं? नाही सर. ओके, चला पुढे जाऊया. आता आता बघा, आपल्याला एक 4 मार्कांसाठी सुद्धा एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे मागणीच्या नियमाची गृहीते कोणती, गृहीतक कोणती, असा प्रश्न येतो. मग मागणीचा नियम काय सांगतो? की मागणीचा नियम सांगतो की किंमत पुढे येईलच तो आपल्याला, की किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. तर मग किंमत बदलल्यामुळे मागणी बदलते, म्हणजे किमतीत बदल करायचा असेल तर आपल्याला ही इतर परिस्थिती काय ठेवावी लागते, स्थिर ठेवावी लागते, कॉन्स्टंट ठेवावी लागते. लक्षात आलं? या किमतीमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल, किमतीत जर बदल करायचा असेल तर या इतर परिस्थितीला आपल्याला काय करावं लागेल, स्थिर ठेवावं लागेल. म्हणून आवड निवड स्थिर, हवामान स्थिर, उत्पन्न स्थिर, तंत्रज्ञान स्थिर, लोकसंख्या स्थिर, म्हणजे या सगळ्या घटकांना म्हणजेच या इतर परिस्थितीला स्थिर ठेवायचं आणि किमतीला बदलवायचं. बरोबर आहे? हा मागणी नियम सांगतो. मग गृहीत काय? तर इतर परिस्थिती स्थिर ठेवली ही मागणी नियमाची गृहीत आहे. मग या सगळ्या शब्दांसमोर स्थिर स्थिर शब्द जर लावला, आवड निवड, हवामान, सगळं सगळं स्थिर ठेवायचं, याच्यात बदल होत नाही, तर ही मागणी नियमाची काय, गृहीत आहे. आणि फक्त कशात बदल केला आपण, किमतीमध्ये बदल केला, तेव्हा मागणीचा नियम मधली गृहीत आपल्याला लक्षात येतात. तर एवढ्या टॉपिकवर, हा जो टॉपिक आपल्याला दिसतोय स्क्रीनवर, या टॉपिकवरच आपण आपण पाहिलं की इथे मागणीला निर्धारित घटकही आपल्याला कळतात आणि मागणीची गृहीतही आपल्याला या ठिकाणी काय होतात, कळतात. ओके, चला, हा भाग लक्षात आला सगळ्यांच्या? आता आपण मागणीच्या नियमाकडे जाऊया. आता मागणीचा नियम बऱ्यापैकी आपल्याला आता लक्षात आहे. ओके, आता मागणी आपण पाहिलं, मागणीचे प्रकार आपण पाहिले, त्यानंतर मागणीला निर्धारित घटक आपण पाहिले, आणि मागणीची गृहीत, मागणी नियमाची गृहीत पण आपण इनडायरेक्टली पाहिली, ते आता नियमांमध्ये आपल्याला येईलच. आता इथे स्क्रीनमध्ये आपण आता सध्या मागणीचा नियम बघतोय. हा मागणीचा नियम कुणी मांडला, तर त्याच्या पूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की अल्फ्रेड मार्शल जो आहे, या अल्फ्रेड मार्शलनी मागणीचा नियम मांडला. तर कोणत्या ग्रंथामध्ये त्यांनी मागणीचा नियम मांडला, तर प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी मागणीचा नियम मांडला. अर्थात कल्याणकारी दृष्टिकोन हा त्याचा प्रसिद्ध आहे, आणि भौतिक साधनांची प्राप्ती आणि त्यांचा उपभोग यांच्याशी निगडीत असलेल्या भौतिक कल्याणाची एकंदरीत त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर हे अल्फ्रेड मार्शल जे आहेत, जे तुम्हाला चित्रातही दिसतील, यांनी इकॉनॉमिक्स या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, आणि यांना आलेला जो सर्वसामान्य अनुभव आहे, की हा सर्वसामान्य अनुभव काय, की लोक बाजारात जातात आणि बाजारात गेल्यानंतर त्याला अनुभव आला की किंमत वाढली की लोक मागणी कमी करत आहे, आणि किंमत कमी झाली की लोक मागणी काय करत आहे, वाढवत आहे. या सर्वसामान्य अनुभवावरून या अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे जर काळजीपूर्वक आपण हा मागणीचा नियम जर पाहिला, तर इथे बघा व्याख्येमध्ये, इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे इतर परिस्थिती कशी आहे, स्थिर आहे, आणि वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता मागणी काय होते, कमी होते. या उलट किंमत कमी झाली असता मागणी काय होते, वाढते. आत्ताच आपण 2 घटकांमध्ये क्लासिफिकेशन केलं होतं, की मागणीला 2 घटकांवरती मागणी, म्हणजे मागणीवर 2 प्रभाव टाकला जातो, किंमत आणि इतर परिस्थिती. जेव्हा आपल्याला किंमत बदलाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे मागणी बदल जो होतो त्याचा किंमत बदलाचा जर अभ्यास करायचा, तर इतर परिस्थितीला आपल्याला काय करावं लागतं, स्थिर ठेवावं लागतं. मग ही इतर परिस्थिती कोणती, तर हवामान, उत्पन्न, लोकसंख्या, तंत्रज्ञान, हे सगळ्या गोष्टी इतर परिस्थितीमध्ये येतात. मग हे जे सगळे घटक जे आपण पाहिले, ते अर्थात मागणीला निर्धारित करणारे आहेत, मागणीला ठरवणारे आहेत. मग जेव्हा आपण मागणीचा नियम जेव्हा आपल्याला पाहायचा आहे, तेव्हा ही जी इतर परिस्थिती आहे, म्हणजे हवामान, आवड निवड, लोकसंख्या,
या इतर परिस्थितीला आपल्याला काय करावं लागेल, गृहीत धरावं लागेल की ही सगळी स्थिर आहे. आपण प्रत्येक वेळेला व्याख्यामध्ये इतकं नाही लिहू शकत ना, उत्पन्न स्थिर, आवड निवड स्थिर, लोकसंख्या स्थिर वगैरे वगैरे सगळं स्थिर. म्हणून त्या सगळ्या परिस्थितीला आपण इतर परिस्थिती म्हणतो आणि त्याला आपण काय गृहीत धरतो की ती स्थिर आहे. तर काय बदलली, तर किंमत बदलली, किंमत वाढ झाली त्याच्यामुळे मागणी कमी झाली, आणि किंमत वाढली असता मागणी काय होते, सॉरी, किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे किंमत वाढली, मागणी कमी झाली, आणि किंमत कमी झाली, मागणी वाढली. म्हणजे या दोघांमध्ये जे रिलेशनशिप आहे किंवा जो संबंध आहे, हा संबंध कसा आहे, व्यस्त स्वरूपाचा आहे ना, इनव्हर्स रिलेशनशिप यांच्यामध्ये आहे. म्हणून यांचा मागणी वक्र कसा असतो, डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. मग इथे एखादा एक्झाम्पल जर आपण जर म्हटलं की जसं एक्स वस्तू आहे, एक्स वस्तूची किंमत आणि एक्स वस्तूची मागणी. जर एक्स वस्तूची किंमत जर आपण जर म्हटलं की 50, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये असं जर आपण किंमत जर घेतली, तर त्याच्या उलट मागणी बदलेल. 10 रुपये असताना 50 वस्तूची 50 नग किंवा 50 वस्तूची मागणी होईल. 20 रुपये असताना 40, 30 रुपये असताना 30, 40 रुपये असताना 20 आणि 50 रुपये असताना 10. म्हणजे जशी जशी किंमत वाढेल तशी तशी मागणी कमी झाली, किंवा जशी जशी किंमत कमी झाली तशी तशी मागणी वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. आणि ह्याच आधारावरून आपण ही इथे डायग्राम आपण पाहतो की 10 रुपये जेव्हा वस्तूची किंमत आहे, ओवाय अक्षावरती आपण किंमत दर्शवतो आणि ओवाय अक्षावरती आपण ओवाय ऍक्सिसवर आपण मागणी दर्शवतो. तर वस्तूची किंमत जेव्हा 10 रुपये आहे तेव्हा वस्तूची मागणी ही 50 नग इतकी होते. जशी जशी किंमत 10 रुपयावरून 20 रुपये, 20 रुपयावरून 30 रुपये, 30 रुपयावरून 40 रुपये, 40 रुपयावरून 50 रुपये, तसतशी मागणी आपल्याला कमी कमी होताना दिसते. या उलट जसजशी किंमत 50 वरून 40, 40 वरून 30 अशी आपल्याला कमी कमी होताना दिसते, तसतशी मागणी आपल्याला वाढताना दिसते. म्हणजेच किंमत आणि मागणीतल्या व्यस्त संबंधामुळे मागणी वक्र हा कसा आहे, ऋणात्मक आकाराचा आहे. हा डीडी नावाचा जो मागणी वक्र आहे हा आपण ऋणात्मक आकाराचा म्हणतो, हा डावीकडून उजवीकडे. याचं कारण मागणी आणि किमतीमध्ये असणारा व्यस्त संबंध. त्यानंतर मागणीतला बदल हा भाग आपल्याला पाहायचा आहे. यापूर्वीच आपण तुमची एक बेसिक कन्सेप्ट मी क्लिअर करून दिली होती, ती ते पुन्हा सांगतो मी. किंमत आणि इतर परिस्थिती. आता मागणीमध्ये जो बदल आहे, चेंज इन डिमांड, तर मागणीमध्ये बदल दोन गोष्टी करतात, एक किंमत आणि किमतीबरोबर इतर घटक, अनेक घटक. मग इतर घटकला आपण कोणत्या शब्दात व्यक्त केलाय, इतर परिस्थिती किंवा अन्य घटक, जे किमतीबरोबर मागणीला ठरवतात. उदाहरणार्थ उत्पन्न, लोकसंख्या, आवड निवड. म्हणून मागणीत बदल करत असताना दोन, किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो आणि इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो. तर याच्यामुळे आपल्याला दोन प्रकारच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात की मागणीतलं विचलन काय आहे, मागणीत बदल होण्यामुळे मागणीत काय विचलन होतं, काय बदल होतो. तर किंमत बदल केली आहे, जेव्हा आपण किमतीमध्ये बदल करतो तेव्हा इतर परिस्थितीला आपल्याला काय करावं लागतं, स्थिर ठेवावं लागतं. आणि जेव्हा इतर परिस्थितीत आपण बदल करतो तेव्हा आपल्याला किमतीला काय करावं लागतं, स्थिर ठेवावं लागतं. आवाज येतो माझा सगळ्यांना? माझा आवाज हो येतोय सर. का सगळ्यांना? हो सर. हा, आपण काय बघतोय, मागणीतला बदल बघतोय. मागणीतला बदल पाहत असताना दोन प्रकारे मागणीत बदल होतो. किमतीत बदल केल्यामुळे मागणीत बदल होतो, इतर परिस्थितीत बदलल्यामुळे मागणीत बदल होतो. किमतीत जेव्हा बदल करायचा आहे तेव्हा आपल्याला इतर परिस्थिती स्थिर ठेवावी लागते, आणि इतर परिस्थितीत बदल करायचा असेल तर आपल्याला किमतीला काय करावं लागतं, स्थिर ठेवावं लागतं. मग किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत दोन प्रकारचे बदल होतात. एक होतो मागणीचा विस्तार आणि दुसरा होतो मागणीचा संकोच. तर मागणीचा विस्तार आणि संकोच तुम्हाला मागणीच्या नियमामध्येच कळतं पहा. जसं मागणीचा नियम काय सांगतो बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना, हा मागणीचा नियम मी इथे लिहितोय. मागणीचा नियम, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली
की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. आता यावरून तुम्ही विस्तार आणि संकोचाची व्याख्या करू शकता. विस्तार म्हणजे काय? तर विस्तार म्हणजे मागणीचा विस्तार म्हणजे मागणीत वाढ होणे आणि संकोच म्हणजे काय? मागणीत घट होणे. तर मग याची व्याख्या करताना काय लक्षात येईल की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होते, त्याला मागणीचा विस्तार म्हणतात. आणि संकोच म्हणजे काय? तर इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे मागणी काय होते? कमी होते, त्याला मागणीचा आपण काय म्हणतो? संकोच होतो. तर विस्तार आणि मागणीचा संकोच हे मागणीत बदल झाल्यामुळे होत असतात. लक्षात आलं? विस्तार आणि संकोच कशामुळे होतो? मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच मागणीत बदल झाल्यामुळे होतात. तर इतर परिस्थिती त्यावेळेस कशी असते? स्थिर असते. आणि जेव्हा आपण मागणीची वृद्धी आणि मागणीचा जेव्हा ऱ्हास बघतो, तेव्हा वृद्धी म्हणजे सुद्धा मागणीत वाढ आणि ऱ्हास म्हणजे मागणीची घट. मग आता वृद्धी म्हणजे मागणीत वाढ आणि विस्तार म्हणजे पण मागणीत वाढ, पण या दोघांची कारणं वेगवेगळी आहेत. विस्तार किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते, त्याला विस्तार आपण म्हणतो. आणि मागणीची वृद्धी म्हणजे काय? तर किंमत स्थिर आहे, किंमत कशी आहे? स्थिर आहे आणि इतर परिस्थितीत बदल झाला. उदाहरणार्थ व्यक्तीचं उत्पन्न वाढलं, आवड निवड बदलली, त्याच्यामुळे मागणी वाढली, त्या वाढीला आपण मागणीची काय म्हणतो? वृद्धी म्हणतो. आणि या उलट परिस्थितीत आपण किंमत स्थिर आहे, इतर परिस्थिती बदलली, उदाहरणार्थ उत्पन्न कमी झालं, लोकसंख्या घटली, तंत्रज्ञान बदललं, त्याच्यामुळे मागणी कमी झाली, त्याला आपण मागणीचा काय म्हणतो? ऱ्हास असं म्हणतो. चला, इथे काही कन्फ्युजन आहे का कुणाचं? एक एक कन्फ्युजन क्लिअर करत जाऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. या कन्सेप्टवर कुणाला काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन? काही प्रश्न आहेत? ही कन्सेप्ट पाहणार आहोत आपण आणि थांबणार आहोत. आता बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत दोन प्रकारचे बदल होतात. एक, मागणीचा विस्तार. ठीक आहे, म्हणजे किंमत काय आली? इतर परिस्थिती कशी आहे? स्थिर आहे, किंमत कमी झाली आणि मागणीत काय झाली? वाढ झाली, त्याला म्हणतो आपण मागणीचा विस्तार. आणि संकोच त्याच्या उलट, किंमत वाढली, मागणी कमी झाली, त्याला मागणीचा आपण म्हणतो संकोच. इथे मागणीचा विस्तार आपल्याला पाहता येईल. 15 रुपयावरून किंमत 10 रुपये झाली आणि मागणी 100 नगावरून 200 नग इतकी झाली. म्हणजे किंमत 15 रुपयावरून 10 रुपये झाली असल्यास मागणी 100 नगावरून 200 नग इतकी काय होते? वाढ होते, त्याला मागणीचा काय म्हणतो आपण? विस्तार असं म्हणतो. ही विस्ताराची डायग्राम आपल्याला बघता येईल. 15 रुपये किंमत आहे, किंमत 15 वरून किती झाली? 10 रुपये झाली, कमी झाली, म्हणून हा ऍरो इकडे दाखवला. आणि मागणी 100 वरून 200 नगांची झाली. आणि हा डीडी वक्र आपण पाहतो की 15 रुपयावरून 10 रुपये किंमत आणि 100 वरून 200. तर हा वक्र झाला मागणीच्या विस्ताराचा वक्र. इतकं क्लिअर? विस्तार कन्सेप्ट क्लिअर झाली का? विस्तार आणि संकोच बघू आणि थांबू. ओके, कुणाला काही कन्फ्युजन आहे का? नाही. मग याच्यानंतर आपण एक 5 मिनिटं रिकॉल घेऊ, सगळं रिकॅप्युलेशन करू, कोणाला काय काय समजतं. त्यानंतर संकोच. संकोचाची अवस्था काय? की किंमत वाढली आणि मागणीत काय आली? घट झाली, त्याला म्हणायचं मागणीचा संकोच. त्याला काय म्हणतो आपण? मागणीचा संकोच. किंमत वाढली, 15 वरून 20 रुपये झाली आणि मागणी 200 नगावरून किती झाली? 100 नग. किंमत वाढली, मागणी कमी झाली, मागणीचा संकोच. क्लिअर? आता मागणीचा विस्तार आणि संकोच एकाच आकृतीवरती दाखवता येतात. मग प्रश्न आपल्याला कधी कधी 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, रिकाम्या जागा विचारली जाऊ शकतो की मागणी विस्तार आणि संकोच एकाच मागणी वक्रावरती दाखवता येतो का? तर विस्तार आणि संकोच एकाच मागणी वक्रावरती शो करता येतो. तर इथे आपण बघू की एक्स वस्तूची किंमत 10 रुपये आहे
₹10, 15, ₹20. इथे आपण ते चार्ट मध्ये दिलाय. ₹15 आपण स्टेबल करू. ₹15 किंमत असताना 200 नग एवढी एक वस्तूची मागणी होते. 15 वरून ₹10 एवढी किंमत कमी झाली तर 200 वरून 300 नग एवढी एक वस्तूची मागणी वाढली. आणि परत 15 वर येऊ आणि 15 वरून किंमत वाढवू ₹20 आणि त्याच्यामुळे मागणी काय होईल 200 नगावरून 100 नगांपर्यंत येईल. इथे सुद्धा आकृतीमध्ये आपण त्याला बघू की ₹15 स्टेबल आपण ठेवू. ₹15 किंमत वाढली. किंमत वाढल्यामुळे मागणी काय होईल 200 नगांवरून 100 नग इतकी होईल. याला आपण म्हणतो संकोच. ₹15 ₹10 किंमत केली त्याच्यामुळे मागणी 200 नगांवरून 300 नग झाली. याला म्हणतो आपण विस्तार. म्हणजेच एकाच मागणी वक्रावरती मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच हा आपल्याला दर्शवता येईल. ओके. जसं SP हे जे बिंदू आहेत हे मागणीचा संकोच दर्शवतात आणि TD हे बिंदू आहेत हे मागणीचा काय दर्शवतात विस्तार दर्शवतात. ओके. चला मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच या कन्सेप्ट क्लिअर आहेत. काही क्वेश्चन? एनी क्वेश्चन? काही प्रश्न आहेत का? ओके. त्यानंतर आपण जाऊया मागणीची वृद्धी आणि मागणीच्या ऱ्हासाकडे. जसं जेव्हा आपण मागणीचा विस्तार आणि संकोच बघतो तेव्हा आपण इतर परिस्थितीला स्थिर ठेवलं. आता मागणीतली वृद्धी आणि ऱ्हास जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला किमतीला स्थिर ठेवावं लागतं आणि इतर परिस्थितीत काय करावं लागतो बदल करावा लागतो. मग मागणीची वृद्धी म्हणजे काय तर मागणीत वाढ होणे. म्हणजे किंमत स्थिर असताना इतर परिस्थिती बदलल्यामुळे उदाहरणार्थ उत्पन्न वाढलं लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे मागणीत जी वाढ होते त्याला मागणीची वृद्धी असं म्हणतात. इथे किंमत स्थिर आहे ₹10 पण इतर परिस्थिती बदलल्यामुळे उत्पन्न लोकसंख्या बदलल्यामुळे मागणी 100 नगांवरून 200 नग एवढी काय होते वाढ होते. किंमत स्थिर आहे पण इतर परिस्थिती बदलली मग इतर परिस्थितीत उत्पन्न वाढलं लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे 100 नगांवरून मागणी 200 नग इतकी झाली. या संकल्पनेला आपण म्हणतो मागणीची वृद्धी. मग इथे आकृतीमध्ये आपण दाखवतो इथे OY अक्षावरती मागणीची किंमत दर्शवलेली आहे आणि ही किंमत दर्शवत असताना आपण पाहतो की इथे ₹10 स्थिर आहे म्हणून इथे OX अक्षाला किंमत आपल्याला स्थिर पाहायला मिळते. तर मागणी मात्र 100 नगांवरून 200 बदललेली आहे. म्हणजे DD हा मूळ मागणी वक्र 100 नगांचा आणि 200 नगांचा D1 हा नवीन मागणी वक्र आपल्याला काढावा लागतो. म्हणजे वृद्धी दर्शवत असताना आपल्याला मूळ मागणी वक्राच्या वरच्या दिशेने नवीन मागणी वक्र हा काढावा लागतो. म्हणजे एकाच मागणी वक्रावरती वृद्धी दर्शवता येत नाही तर मूळ मागणी वक्राच्या वरच्या बाजूला आपल्याला नवीन मागणी वक्र काढावा लागतो जो आकृतीमध्ये D1 आपण दर्शवलेला आहे. त्यानंतर मागणीचा ऱ्हास वृद्धीच्या अगदी उलट संकल्पना. किंमत स्थिर आहे ऍज इट इज इतर परिस्थिती बदलली. आता मात्र इथे उत्पन्नात घट झाली लोकसंख्या कमी झाली त्याच्यामुळे मागणी देखील काय आली घट झाली. किंमत मात्र कशी आहे स्थिर आहे त्याच्यामुळे मागणी काय आली 100 नगांवरून 50 नग इतकी झाली. आकृती पाहत असताना मूळ मागणी वक्राच्या खालच्या बाजूला आपल्याला मागणी वक्र काढावं लागेल. 100 ₹10 किंमत असताना 100 नग एवढे वस्तूची मागणी होत होती. आता इतर परिस्थिती बदलल्यामुळे 100 नगांवरून 50 नग एवढी वस्तूची मागणी झाली. म्हणजे मूळ मागणी वक्र DDच्या खालच्या बाजूला आपल्याला नवीन मागणी वक्र काढावा लागला जो मागणीचा ऱ्हास दर्शवतो. क्लिअर. आता आपल्याला एकाच ठिकाणी जर मागणीची वृद्धी आणि मागणीचा जर ऱ्हास दर्शवायचा असेल तर 50 नग 100 नग आपल्याला स्टेबल ठेवावं लागेल. किंमत स्थिर आहे 100 वरून 150 नगांची मागणी झाली याला आपण वृद्धी म्हणतो. पहा D मागणी वक्र मूळ मागणी वक्र त्याच्यावरच्या बाजूला जो मागणी वक्र गेला तो मागणीची वृद्धी दर्शवतो D1 आणि नंतर 50 वरून मागणी 100 वरून 50 नगाची मागणी झाली. किंमत स्थिर आहे आणि D2 नावाचा आपल्याला नवीन मागणी करावा लागला वक्र काढावा लागला त्याला आपण म्हणतो मागणीचा ऱ्हास. म्हणजे मागणीची वृद्धी आणि मागणीचा ऱ्हास याच्यासाठी आपल्याला नवीन मागणी वक्र काढावे लागले म्हणून मागणीची वृद्धी आणि ऱ्हास आपल्याला नवीन मागणी वक्रावरती दाखवावा लागतो दर्शवावा लागतो. तर विस्तार आणि संकोचासाठी आपल्याला नवीन मागणी वक्र तयार करण्याची गरज नसते. तो एकाच मागणी वक्रावर विस्तार आणि संकोच आपल्याला दर्शवावा लागतो. तर इथे आपला आजचा टॉपिक इथे संपला.
उद्याच्या टॉपिकला आपण मागणीच्या लवचिकतेचा आपण टॉपिक बघणार आहोत. आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं मागणी म्हणजे काय, मागणी कोणत्या घटकांवर अवलंबून असते, तर इच्छा, पैसा आणि पैसा खर्च करण्याची तयारी. त्यानंतर आपण पाहिलं मागणीचे प्रकार. त्यानंतर आपण पाहिलं मागणीला निर्धारित करणारे घटक, किंमत आणि इतर परिस्थिती. मग त्याच्यामध्ये आपण इतर घटकांचा उल्लेख केला, उत्पन्न, आवड निवड, लोकसंख्या वगैरे. त्यानंतर आपण पाहिलं मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल, म्हणजे विस्तार आणि संकोच, मागणीचा विस्तार आणि संकोचाची संकल्पना, मागणीची वृद्धी आणि ऱ्हासाची संकल्पना. एवढा भाग आपला या लेक्चरला झाला. उद्याच्या लेक्चरला याचा पुढचा भाग आपण बघणार आहोत, मागणीची लवचिकता. आता आपण 5 मिनिटं सगळे एकमेकांशी इंटरॅक्शन करणार आहोत आणि 5 मिनिटानंतर हा टॉपिक आपला संपेल. सगळ्यांनी आपले कॅमेरे प्लीज ऑन करावेत, कारण मला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, काइंडली रिक्वेस्ट टू ऑल. आता थोडस आपण इंटरॅक्शन करूया. सगळ्यांनी प्लीज आपले कॅमेरे ऑन करा, म्हणजे मला स्क्रीनशॉट घेता येईल. सगळेजण आहेत ना, ते कोणी मूवी पाहताय लावून ठेवलाय असं नाही आहे ना? पीपीटी काढून घ्या ना. हा, ओके. थोडं इंटरॅक्शन करूया आपण सगळे आता एकमेकांशी. चल, आहेत का सगळे? कॅमेरा ऑन करा. चल, ठीक आहे. आता निकिता, निकिता आहे ना? निकिता, पटापट आपले कॅमेरे ऑन करून आपण आता इंटरॅक्शन करू. ठीक आहे. हा निकिता, मला सांग बरं की मागणीची गृहीतक कोणती आहेत? अगदी सोपं आहे ना. किमती व्यतिरिक्त घटक ज्यांना स्थिर ठेवायचं ते सगळे मागणीची गृहीत आहेत. जसं उत्पन्न स्थिर, आवडीनिवडी स्थिर, लोकसंख्या स्थिर आहे ना. आपण निर्धारित करणारे घटक पाहिले की नाही? मग निर्धारित घटकांमध्ये आपण काय म्हटलं? किंमत आणि किमती व्यतिरिक्त घटक, उत्पन्न, आवडीनिवडी, लोकसंख्या, तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टी यांना स्थिर ठेवलं की ते झाली मागणी नियमाची गृहीतक. ओके, काही कन्फ्युजन आहे? ओके. राहुल, राहुल अनम्यूट कर. हा, मला Yes, sir. सांग बरं, मागणीला मागणीला निर्धारित करणारी घटकं सांग बरं कोणती आहेत? निर्धारित करणारे घटक, हा वस्तूची किंमत हा आणि इतर परिस्थिती. वस्तूची हा किंमत आणि इतर परिस्थिती. हा तर इतर परिस्थितीमध्ये कोणत्या येतील? किंमत तर एक लोकसंख्या, घटक झाला, हवामान, मग इतर परिस्थितीत? लोकसंख्या, हा तंत्रज्ञान, हा आपला हवामान, हा आवड निवड, व्हेरी गुड. इतर गरजा सरांची. उत्पन्न, पर्याय येस सर. वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, तंत्रज्ञान, आहे की नाही? सोपं आहे, सगळं येस आपल्या सर. आजूबाजूला आहे बघा, फक्त तुम्ही बघा. किमती व्यतिरिक्त कोणते घटक आहेत जे मागणीला बदलवतात? आपल्या आजूबाजूलाच ना, डे टू डे लाईफशी संबंधित आहेत की नाही? ओके. येस सर. तर मागणीचा विस्तार आणि मागणीची वृद्धी त्याच्यामध्ये काय फरक आहे? तर मागणीची विस्तार ही मागणीमध्ये बदल झाल्यावर होते सर. हा, म्हणजे किमतीत बदल झाल्यामुळे काय होतो? विस्तार. झाल्यावर होते. हा, मग किमतीत मग बदल मागणी म्हणजे काय? किंमत वाढवायची की किंमत कमी करायची? किंमत कमी करायची सर. विस्तार संकल्पनामध्ये बरेच मुलं कन्फ्युज होतात की विस्तार कुणाचा? मागणीचा. विस्तार येस म्हणजे सर. मागणी वाढणे. मग मागणी कधी वाढते? किंमत कमी झाल्यामुळे. किंमत कमी झाल्यावर. आणि संकोच म्हणजे काय? किंमत स्थिर असताना मागणीमध्ये बदल होते सर. व्हेरी गुड, शाबास. म्हणजे संकोच आणि विस्तार एकाच मागणी वक्रावरती दाखवता येतो का सागर? सागर कुठे गेला? गायब झाला का? निधी मॅडम, विस्तार आणि संकोच एका मागणी वक्रावर दाखवता येईल का? अनम्यूट करा, अनम्यूट करा. विस्तार आणि संकोच एकाच मागणी वक्रावर दाखवता येतो? हो, दाखवता येतो ना सर. दाखवता येतो, बरोबर. संकोच कधी होतो? जेव्हा मागणी, किंमत वाढते आणि मागणी कमी होते. ठीक आहे, चला. त्यानंतर
अनिल, अनिल आहे का अनिल? आपण इंटरॅक्शन करतोय आता, तुमचे काही प्रश्न असतील तर येऊ द्या. इंटरॅक्शन, अनिल. चला, मार्शलचा ग्रंथ कोणता आहे? जी ग्रंथ, सर, जी सर. हा, मार्शलचा ग्रंथ कोणता आहे? मागणीचा नियम मांडला कोणी? मी मांडला का? प्राध्यापक बागुल यांच्या नाही मते? सर, अल्फ्रेड मार्शल यांनी. अल्फ्रेड मार्शल यांच्या कुठेतरी मांडलं असेल ना? एखादं जी पुस्तक वही लिहिलं असेल ना काहीतरी कुठेतरी. अर्थशास्त्राची मूलतत्वे कोणता ग्रंथ आहे? अर्थशास्त्राची अर्थशास्त्राची मूलतत्वे. मूलतत्वे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मागणीचा नियम जर व्यवस्थित, तो नियम 4 ओळी आहेत त्या फक्त. इतर परिस्थिती कायम असताना, बघा एक सिंपल फंडा तुम्हाला मी सांगतो की मागणीच्या नियमामध्येच विस्तार दडलाय, संकोच दडलाय, वृद्धी दडली आहे, ऱ्हास दडली आहे, त्याचे निर्धारक घटक दडले आहेत, त्याचे गृहीत दडले आहेत. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना, मग ती इतर परिस्थिती कोणती जी आपण पाहिली है ना? किंमत बदलल्यामुळे, किंमत वाढली, मागणी कमी झाली, संकोच. किंमत कमी झाली, मागणी वाढली, विस्तार. या इतर परिस्थितीला सगळ्यांना स्थिर ठेवलं तर आपल्याला कळतात मागणी नियमाची गृहीत. म्हणजे निर्धारक घटक कळतात, गृहीत कळतात, विस्तार संकोच कळतो, आणि आता किमतीला स्थिर ठेवायचं आणि इतर परिस्थितीला बदलायचं तर आपल्याला वृद्धी आणि ऱ्हास कळतो. ओके. निकिता, वृद्धी आणि ऱ्हास एकाच मागणी वक्रावर काढता येतो का बेटा? अनम्यूट कर, अनम्यूट. वृद्धी आणि ऱ्हास एकाच मागणी वक्रावर काढता येतो का? ओके. वृद्धी आणि ऱ्हास निकिता एकाच मागणी वक्रावर काढता येतो? वृद्धी आणि ऱ्हास एकाच मागणी वक्रावर काढता येत नाही, त्याच्यासाठी नवीन मागणी वक्र काढावे लागतात. ओके, इथे आपण थांबू. थोडंसं इंटरॅक्शन आता नेक्स्ट लेक्चरला आपलं जास्त असेल, कारण मागणीच्या लवचिकतेचा टॉपिक थोडा मोठाही आहे आणि थोडा इंटरॅक्शन केला की लवकर समजतो. सो थँक्यू सो मच डोंगरवार सर. धन्यवाद सर. काही प्रश्न असतील तर सरांना विचारू शकता, नाहीतर आपण वाइंड अप करूया इथे. काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन? चला तर मग धन्यवाद स्क्रीनसाठी बागुल सर. थोडासा प्रॉब्लेम आला थोडासा सुरुवातीला, ते माझ्या काही लॅपटॉप. हरकत नाही. हा हा. सर तुमचे मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांना फार सोप्या आणि छान भाषेमध्ये अगदी मागणीच्या संकल्पना, मागणी निर्धारित करणारे घटक, मागणीचा नियम इत्यादी पाठ विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. उद्याच्या लेक्चर ही डॉक्टर उपेंद्र बागुल सरच घेतील, आणि त्या लेक्चरमध्ये मागणीची लवचिकतेचा हा जो भाग आहे, मागणीची लवचिकता म्हणजे काय, त्याचे विभिन्न प्रकार कोणकोणते आहेत, आणि मागणीची लवचिकता मापनाच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, तो भाग जो आहे तो सरच कंडक्ट करतील. तर आज इथे थांबूया. उद्याही आपण 12 वाजता ना बागुल सर? 12 वाजता? 12 वाजता सर. 12 वाजता सर परत जॉईन करतील. ठीक आहे, इथे थांबतोय आपण. धन्यवाद. हा.